आणि हे जे पाणी आहे हे ते काय करणार आहेत, आपल्या कय्यातून नदीतून वळून हे काय करणार आहेत, इसापूर धरणात सोडणार आहेत. ते इसापूर धरण जे आहे ते आरक्षित कोणासाठी आहे? ते म्हणजे नांदेडसाठी आहे, हिंगोली जिल्ह्याजवळच. पण ते कोणासाठी आहे की बाबा नांदेडसाठी ते आरक्षित पाणी आहे ते आपण घेणं पॉसिबल नाही. आणि जर ते आपण घेणं पॉसिबल नाही तर आपल्या हिंगोलीचा वाळवंट का होऊ द्यायचा त्या इसापूर धरणाला पाणी सोडून. आणि कसं आहे माहिती आहे का, आधी आपल्या जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांची पाण्याची टंचाई सोडून जर काही जर पाणी जर उरलं तर ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पण इथं कसं व्हायला माहिती आहे का, आपल्या घरातच गहू नाही, आपण लोकांच्या घरात चाललो पीठ वाटायसाठी. हे काय बराबर होणार आहे का? सांगा हिंगोलीकर. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का हिंगोलीकरांनो, मेन म्हणजे की आपली जी कयदू नदी आहे ती नॉर्मल झोन मध्ये मोडते, म्हणजे की जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही. आणि नॉर्मल झोन मध्ये मोडली म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की आधी स्थानिकांची गरजा पूर्ण करायच्या आणि नंतर जर पाणी जर उरलं ते देऊन टाका दुसऱ्याला, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. मेन म्हणजे कसं आहे, आपल्या हिंगोलीची जे पाण्याची समस्या आहे ती फक्त 7 ते 8% सध्या भरलेली आहे. गरज असते नॉर्मली 35%ची. तर ते 35% कधी भरण? आणि जर अशा जर गोष्टी जर होत जर राहिल्या तर आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यातून पाणी विकत घ्यायला लागेल. आणि मेन म्हणजे मी स्वतः पाण्याची टंचाई बघितलेली आहे. एक वेळ असा आलता की आम्हाला उन्हाळ्यात टँकर घेऊन आमचं घराचं जे उदरनिर्वाह आहे ते करणं लागू लागला. याचं कारण म्हणजे आमच्या एक तर बोरला पाणी नाही आणि नळाला पण येत होतं तर ते 7 दिवसाला 8 दिवसाला. आता आपण विचार करू की बाबा नळाला कुठून येणार, जर हिंगोलीतच पाणी नाही तर आपल्या नळाला बी कुठून येईल. आणि जर नळायचं नसन आपण पियायचं काय? आणि जर तुम्हाला हिंगोलीचा जर वाळवंटाचा होऊ द्यायचा नसन तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हे जे 100 फूट बोगदा आलेला आहे याला जेवढं होईल तेवढा जास्त विरोध करा, म्हणजे आपल्या हिंगोलीचं भविष्य हे सेफ राहील. जय महाराष्ट्र.